नांदगाव तालुक्यातील एक सुंदर आणि छान आणि बागेतदार आणि खूप मस्त मस्त असं गाव लोशिंगवे। या गावाच्या चारही कोपऱ्याने छान छान लहान मोठ्या टेकड्या आहेत आणि त्याच प्रकारे जवळच लहानसा बंधारा आहे आणि बंधाराजवळ असल्याने मग बागायत कांदे, हरभरा, गहू वगैरे ही पिके देखील प्रामुख्याने होतात। तसेच गोधन म्हणजे गाई म्हशी वगैरे देखील मोठ्या प्रमाणामध्ये गावात आहेत। त्यामुळे या ठिकाणी समृद्धी आणि समाधानी सर्व नागरिक आहेत, भाविक आहेत। या गावचं ग्रामदैवत श्री शाकंभरी माता देवी ही असून या देवीची चैत्र पौर्णिमेला देखील यात्रा भरत असते आणि नवरात्रामध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह असतो आणि या सप्त्यानिमित्त गावातून तसेच आजूबाजू राजापूर, ममदापूर, वडाळी, सोयगाव, भालूर इत्यादी गावांमधून भाविक मोठ्या प्रमाणात येतात। अखंड हरिनाम सप्ताह असल्याने मग संध्याकाळी कीर्तन असतं, त्याच प्रकारे संध्याकाळी महाप्रसाद देखील वाटप होतो भाविकांना आणि सकाळी देखील 12 वाजेच्या दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं। या गावातील धार्मिक सर्व अनेक व्यक्ती आहेत आणि या व्यक्ती स्वतः कीर्तनकारांना त्यांच्या म्हणजे आवडत्या कीर्तनकारांना आमंत्रित करता नावाजलेले कीर्तनकार असतात आणि मग संध्याकाळी 7 ते 9 छानपैकी गावामध्ये कीर्तन देखील होतं। शाकंभरी मातेचं मंदिर उंच अशा टेकडीवर आहे आणि बाजूला असं धरण आहे बंधाराला आणि या ठिकाणचं वरून दिसणारं जे दृश्य आहे हे खूपच छान आहे आणि मला वाटतं बऱ्याचशा उंच असल्यामुळे वर चढताना थोडी दमछाक देखील होते आणि बघा वरून दिसणारं हे दृश्य किती सुंदर आहे, खूप खूप भारी आहे। अतिशय धार्मिक असं हे लोशिंगवे गाव आहे आणि या गावामध्ये सुख, शांती आणि समृद्धी आणि खूप काही असं सर्व शाकंभरी देवी माता असल्याने गावामध्ये सर्व समाधानी आहेत लोक आणि अनेक व्यक्ती गावातील विविध खात्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, पोलीसमध्ये असतील, अनेक ठिकाणी अनेक जण नोकरीला आहे। त्यामुळे गावामध्ये सुशिक्षित असं हे छानसं गाव आहे। आपण बघू शकतो किती सुंदर अशा शाकंभरी देवी मातेची हे मंदिर आहे आणि ही मूर्ती एकदम बोलून उठते आणि नवसाला पावणारी अशी ही देवी आहे। जागरूक देवस्थान आहे। त्यामुळे या लोशिंगवे आणि नांदगावच्या पंचक्रोशीतील अनेक भाविक नेहमी देवीला येतात, नवस करतात आणि देवी नवस देखील पूर्ण करते। त्यामुळे चैत्र पौर्णिमेला ज्यावेळेस म्हणजे यात्रा असते त्यावेळेस अनेक जण नवस पूर्ण करतात। यामध्ये बोकडाचे देखील आपलं नवस असतं आणि गोड देखील नवस करतात आणि देवीचा केलेला जो नवस असतो ती देवी पूर्ण करते आणि भाविक देखील हा नवस फेडतात। आम्ही देखील नेहमी दरवर्षी देवीच्या यात्रेला आणि नवरात्रामध्ये एक दिवस हजेरी लावत असतो आणि पती पत्नी दर्शन घेत असतो। अतिशय छान असं हे मंदिर आहे आणि यावर्षी 21वं वर्ष यावर्षी होतं अखंड हरिनाम सप्त्याचं आणि देवीविषयी अधिक माहिती देताना शेळके यांनी सांगितलं की लोशिंगवे गाव या गावातील एक शाकंभरी मातेचं मंदिर आहे, जागृत स्थान आहे। इथे दरवर्षी नवरात्रोत्सवाचा मोठा सप्ताह होतो। इथे मोठे मोठे महाराज व आजूबाजूचे जे गावातील लोक आहे, राजापूर, ममदापूर, मोयगाव, बेसगाव, सोयगाव सगळे लोक इथं हजेरी लावत असतात। महाप्रसादाचा मोठा लाभ होतो
इथे जागृत स्थान असल्यामुळे लांबून लांबून लोक येतात. मुंबई, ठाणे, पुणे भरपूर लांबून लांबून लोक येतात इथं. चैत्र पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंतीला इथे मोठी यात्रा भरते. कुस्त्या, तांगे व सगळं नवस कबूल केला जातो. इथं नवस पण पावला जातो. सत्वाची देवी आहे आपली शाकंभरी माता, ही सत्वाला पावते, सगळ्यांना पावते. शाकंभरी मातेच्या पायथ्याशीच छानसा समाज मंडप देखील बांधण्यात आलेला आहे. या ठिकाणी कीर्तन भजन वगैरे होत असतं आणि देवीच्या मंदिराला यात्रेनिमित्त आणि अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त रोषणाई करण्यात आलेली आहे. बघा, नवस पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक पायरीला दिवा लावत आहेत आणि याच ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसाद बनवला जातो. बघा, ट्रॅक्टरमध्ये बुंदी आहे, मसाला भात आहे आणि ज्या भाविकांचे उपवास आहेत त्यांना या ठिकाणी भगरीचा इतका टेस्टी छान छान भात असतो आणि साबुदाणा असतो. मी 1 मिनिट पुढे म्हणतो. माझ्या पाठीमागे फक्त पुरुष म्हणतील, महिलांनी म्हणू नका, फक्त पुरुष. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा वा, चांगलं म्हणताय. पण काय आपल्या आवाजात एकत्रीकरण नाही. आता इकडचा आवाज होता आमचा भगिनीवर. पुरुष मंडळीने माईक मध्ये म्हणू नका, वाजवू नका. पुरुष मंडळीने गप्प ऐका, फक्त भगिनीवर काय म्हणायचं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. सुंदर सुंदर सुंदर, अतिशय सुंदर म्हणतात. आता सगळ्यांनी म्हणा, टाळ पाकवत असं. ज्ञानोबा माऊली तुकाराम. आणि महाराजांची कीर्तनाची सेवा झाली की मग भाविकांना महाप्रसाद दिला जातो. यामध्ये अनेक अन्नदाते असतात आणि त्यांनी ही पंगत घेतलेली असते अमुक दिवसाची आणि ती पंगत सर्व जे भाविक अन्नदाते असतात ती पंगत देतात. हजारो भाविक आणि महिला भाविक या महाप्रसादाचा आनंद घेतात. ज्यांचा उपवास असतो त्यांना छानसा साबुदाणा आणि भगर यांचा खिचडीचा महाप्रसाद असतो. खूप छान असं हे लोशिंगो गाव आणि या गावातील शाकंभरी माता आणि या गावातील निसर्ग आणि सौंदर्य खूप छान आहे. सर्व गाव धार्मिक आहे, खूप भारी आहे आणि या गावात येणारे सर्व कीर्तनकार खुश होऊन जातात, आनंदी राहतात. महाराज कीर्तन करताना पुढे मोठ्या प्रमाणामध्ये हजारो श्रोते असल्याने कीर्तनकर महाराज देखील कीर्तनाचा उपदेश देताना अगदी उत्साही आणि आनंदी असतात. अतिशय छानपणे अखंड हरिनाम सप्ताह पार पडतो. गावातील हबप कीर्तनकर महाराज विनायक महाराज हिंबाडे यांचे खरे नियोजन असते. तसेच भजनी मंडळी आणि गावातील सर्व भाविक खूप
शांततेत आणि आनंदाने हा कार्यक्रम अखंड हरिनामाचा कार्यक्रम पार पाडतात। या गावामध्ये खूप छान असा ओरिजिनल दुधापासून बनवलेला मस्त मस्त खवा भेटतो आणि हा खवा खाऊन येणारे भाविक अगदी खुश होतात, पाहुणे मंडळी देखील खुश होतात। कार्याचं कीर्तन विनायक महाराज यांचं असतं आणि शेवटच्या दिवशी काला गोड होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात भाविक असतात। महाप्रसाद दिला जातो। अतिशय सुंदर अशा छान छान लोसिंगे गावातून चंद्रकांत धात्रक नाशिक जन्मसाठी।